ना मला दिसत होता तेव्हा तुम्ही बोलले ना हा इथे काम चालू आहे म्हणून. हा पण हे कशासाठी उभे आहेत आता? काम आता काम बंद आहे ना, म्हणजे आता पूर्णपणे स्टॉप आहे ना. स्टॉप आहे काम. मग हे काढणार आता हे मशीन वगैरे इकडनं? त्या उभ्या 2-3 महिने झाले. नाही पण आता एकदम पावसामध्ये उभ्या होत्या ना. आता पुढे जून मध्ये परत मे मध्ये आपण डिसेंबर मध्ये काय चालू करू परत. कशासाठी? त्या आपण 80% अगोदर काढतो, 20% नंतर काढतो. आता 20% काढायला यानं ठेवलंय. अच्छा, तर ही साईट आता तुमच्या 20% वाली आहे. अरे बापरे, ह्याला कसं पुढे कसं जायचं? तो देखिए ये है हमारी मीठी नदी, इसकी हम लोगों ने कैसे वाट लगाई हुई है मुंबईकरों ने. और इसके पानी की कंडिशन देखो बघा बघा पाणीचं कंडिशन बघा. हा किती म्हणजे खराब झालेलं पाणी, म्हणजे किती बुलबुले येत आहेत बघा. हा किती ऍसिडिफिकेशन आहे, किती हे होतोय. हा कोणी आता हे कॅमेरामध्ये वगैरे दिसत नाही पण बघा हे पाणीचं काय ऑइल पूर्ण दिसते. किती ऑइल आहे. देखो जरा, बाप रे क्या हालत है. वो क्या कौन सी जगह है कि इतना सारा कचरा वगैरे वहां से भी पूरा. ती कुठली एरिया आहे त्या बाजूची? हा तीच भारतनगर. हा प्रेमनगर. पूर्ण कचरा आहे त्या नदीच्या बाजूला. मग हे सगळं मेंटेनन्स डिपार्टमेंटचं काम की कोणाचं काम? कचरा काढायचं मॅडम एसडब्ल्यूएमचंच काम आहे सगळं. हा कचरा काढायचं एसडब्ल्यूएम. पण जे एन्क्रोचमेंट हा जो पत्रा लावून एवढा मोठा हा जो बनला गेला आहे नदीच्या कडेवर, तर ते तर मेंटेनन्स डिपार्टमेंटचं आहे ना. हे सगळं जो हे बनलं गेलं हे तर मेंटेनन्स डिपार्टमेंटचं आहे ना नदीच्या कडेवर. हाँ बताओ अभी क्या बताना चाहिए. ये कभी कमिश्नर ने आके देखना चाहिए बीएमसी के. कभी तो खुद आए और देखे ये सब जगह का तो पता चले. और ये जो अपने जितने मिनिस्टर लोग हैं, फडणवीस जी को खुद आना चाहिए, एकनाथ जी को आना चाहिए. आता बघा इथून दिसतंय की नाही तुमच्या मँग्रोव्ह. हा ती कंडिशन बघा, तिथे पूर्ण सिल्टेशन झालेलं आहे. आता नदीच्या मधोमधी पूर्ण सिल्टेशन होतोय. हे दिसतंय ना तुम्हाला, पाणी पूर्ण फ्लो थांबलेला आहे. आता हे जे म्हणत होते आता तिथे एवढा हे लावतायत. हे बघा ट्रॅश बूम, हे बघा इथे ट्रॅश बूम लावलं दिसतंय. हे बघा ट्रॅश बूम दिसतंय तिथे. ही इथे हिची लावली ना हिची. ह्या जो असं आहे ना हा ट्रॅश बूम आहे. पण काय उपयोग मला सांगा, जर या परिस्थिती किती बेकार आहे. काय तुम्ही म्हणताय सिल्ट काढायला देत नाही? कोणी काढायला देत नाही. बाउंड्री पुढे गेले सोड सर, बाउंड्री आहे काहीतरी असं म्हणतात. तिथे फॉरेस्टची बाउंड्रीचा हात नाही लावायचा. हा माहिती बरोबर. म्हणजे जेव्हा फ्लो द्यायचं तेव्हा लावू द्यायचं नाही, जिथे नको तिथे लावू द्यायचं, असं काही आहे का? बोलवा जरा. परीख खाडी म्हणून काहीतरी म्हणतात. काय खाडी? काय परीख खाडी? परीख खाडी का? परीख खाडी का बोलला जातो याला? अलाउच करत नाही. कशामुळे? म्हणजे तिथे काय परीख काय आहे? अच्छा मौजे परीख. हा तर हा परीख. हा पण आता तिथे तर किती नाही आता हे सिल्ट काढू देत नाही हे म्हणतायत, पण हे तर पूर्ण कचरानी भरलेला आहे. हा तेच तर म्हणते ना, ते काढू देणार नाही. आणि जर हे काढू देणार नाही तर तुमचा जो फ्लो ऑफ वॉटर आहे तुम्ही बोलवा ना, मिस्टर शोरना बोलवा. कारण हे जर म्हणताय काढू देत नाही तर ते पण आपण बघू की का काढू देत नाही. हा तर मेन सिल्ट आहे. अंडी वगैरे असं काहीतरी नाही, ते प्राणींच्या अंडी किती अंडी असणार. आता तुम्ही पूर्ण अंडी खतम करून टाकला आणि अंडी कुठे राहणार ह्या कंडिशन मध्ये, ह्या पाणीच्या कंडिशन मध्ये अंडी कुठे राहते. हा जो पाणीचा इतकं घाण म्हणजे पूर्ण पोल्यूटेड आणि कितना एसिडिक आहे. पूर्ण दिसतात बुलबुले, इतना निकल रहा है. आपको दिख रहा है? हाँ तो इसमें किधर कौन सी अंडी रहती है बताना जरा मुझे. कोई भी अंडी कुछ भी नहीं रहने वाला है. तो इसको कैसे वो लोग नहीं हाथ लगाने देते या करने देते मुझे नहीं समझ में आता है. अगर ये बोल भी रहे हैं तो. कुठे गेले मिस्टर शोर? कुठे गेले? कुठे? इकडे या जरा. हा तुम्ही मला सांगा, आता यांच्या म्हणणं आहे इथे बघा पूर्ण सिल्टेशन झालेलं आहे. पूर्ण सिल्टेशन झालं. यांच्या म्हणणं आहे तुम्ही त्यांना माती म्हणजे सिल्ट काढू देत नाही. आणि तुमच्या म्हणणं आहे काय अंडी बिंडी असणार त्याच्यात, जे प्राणी वगैरे जे असेल पाणीतले पक्षीचे किंवा हे. मला तुम्ही सांगा ह्या पाणीचं कंडिशन बघा जरा पुढे या. आणि या पाणीत मग अंडी पण राहणार का? प्राणी राहणार आहे का? मग कसलं तुम्ही बोलताय की प्राणी आणि अंडी? आपण कधी बोललोय असं? परीख खाडीची परीख खाडी आहे तिथे बॉर्डर, त्याच्या पुढे जायचं नाही. कोण बोललं तुम्हाला?
परमिशन देतो बोलले ना साहेब तुम्हीच. कोणला परमिशन तुम्ही मागितली? इथली परमिशन अहो तुम्ही परमिशनला कोणला मागितली? लेटर कोणला टाकलं तुम्ही? वन विभागालाच तुमच्या. मग वन विभाग आमच्याकडे आलंच नाही तर तुम्ही कसं म्हणता आम्ही परमिशन देत नाही? असं होणारच नाही की काढायचं का ते? हा? काढायचं का? तुम्ही आमच्याकडे परमिशन टाका. परमिशन टाका ना आधी. त्यावेळी ते म्हणाले त्यावेळी टाकलंय परमिशन दिलंय 2 वर्षाचं परमिशन घेतलं. आता मला तुम्ही सांगा जर नाही ते असंच म्हणतं काहीतरी हातूर मला तुम्ही सांगा आता तुम्ही एक आमच्यावर तर लोटू नका ना. हा तेच म्हणते एक तर लोटू नका हा पण प्रश्न आहे. दुसरा आताच आपण बघितलं की नाही यांनी एवढा ते पंपिंग साठी लावतायत की नदीच्या पंपिंग करायला. आता जर तुम्ही असं हे साफ केलं नाही फ्लो असणारच कुठे आणि पंपिंग होणार का? अजून एक गोष्ट स्वर साहेब ही परमिशन देऊ शकत नाहीत किंवा रद्द करू शकत नाहीत. हा. त्यांना अधिकार नाहीच आहे. हम्म. ते फक्त फील्डवर संरक्षण विभाग बरोबर. आहे तिकडे हा. अंडी आमच्या वगैरे वरिष्ठाला असं कसं. पाठवणार. बरोबर. आमचे DFO, APCC त्या लेवलला परमिशन हा. देते. हा. आमच्याकडे पत्रावर आला असेल तर मग जे सिल्ट आहे ते सिल्ट काढायचं नाही आणि नको तिथे ते काढणार म्हणजे काय उपयोग आहे? आता तिथे पूर्ण सिल्टनी किती घाण भरलेला पूर्ण सिल्ट दिसते आणि तुम्ही म्हणताय की हे परमिशन देत नाही आणि सोर साहेबांना बोलवा आणि सोर साहेबच परमिशन देत नाही. आता त्यांच्या म्हणणं आम्ही कुठे नाही म्हटलोय ठीक आहे तर यावेळी पूर्ण काढून टाकतो म्हणजे. हा तुम्ही पत्रव्यवहार करा. हा पत्रव्यवहार करा आणि पत्र एक लक्षात ठेवा काढताना पण मॅडम 2 मिनिट. आता मला 3-4 वर्ष झाली मला. हा. कधी माझ्याकडे तुम्ही आले का बाई ह्या कामासाठी परमिशन द्या की ह्या कामासाठी तुम्ही आम्हाला काहीतरी गायडन्स करा? कधी बोलले का तुम्ही आजपर्यंत? तर मागे तुम्ही पत्रव्यवहार तर कर. अहो तुम्ही पत्रव्यवहार कर ना. मी बोलून काय इकडच्या तुम्ही घाटात ऐकून घ्या. अजिबात नाही. ते उलट वन आम्ही विभागाला वन विभागाची NOC आली आणि मग तुम्ही सांगा या संरक्षित विभाग आहे याला हात लावायचा नाही म्हणून. अहो, असं कसं सांगेल मी तोंडी सांगू शकतो का? मला पॉवर आहे का तोंडी सांगायची? नाही ना परमिशन दिलंय तुम्हाला. चला तिकडनं आपण पुढे पण बघू जरा अजून. हा असं नाही. हे असंच होणार आहे. करू नका. नाही असंच होणार. जेव्हा असं दाखवणार ना तेव्हा ते असेच म्हणणार आणि इथेच त्यांच्या हे लावलेलं आहे मशीन वगैरे की ते सिल्ट काढतायत. तर ते सिल्ट काढतात तर कसलं सिल्ट काढतायत? कुठले बी आलं ना तुम्ही परमिशन मध्ये आम्ही तुम्हाला लेखित कळवणार डायरेक्ट. येस नो मध्ये. एवढा मशीन वगैरे सगळं लावून मग काय काढलं जातंय? पाणी तर एकदम आणि जे तुम्ही सिल्टिंग पण करता ना डिसिल्टिंग ते करताना सुद्धा आता ज्या कंडिशन मी पाणीचं तुम्हाला दाखवली आहे ते करताना सुद्धा CPCBचे काही नॉर्म्स आहेत त्या पद्धतीने तुम्ही करायला पाहिजे. नाहीतर आता कसं आहे की ग्राउंड वॉटरला सुद्धा आपण खराब करतोय. कारण एकदम म्हणजे काळा पाणी तुम्हाला दिसतंय केमिकलचं पाणी. आपण तिकडनं समोरून जाऊ शकतो का? जागा आहे का? हा दिसतंय ना ते त्यामुळे म्हटलं तिथूनच जाऊया. कारण जेव्हा आपण डिसिल्टिंग पण करू तर त्याला बायोरेमेडिएशन करून तुम्ही करायला पाहिजे. नाहीतर आता तर पूर्णपणे ही नदीची वाटच लागली आहे. अजून हालत होत जाईल. बघा जरा हा काय परिस्थिती आहे. हा इथे हा कोणाचा ट्रॅश बूम आहे? तुमचा आहे कोणाचा? हा BMCचा. मग बघा किती कचरा आहे. ते कोण काढतो काय करतो हे इथे? हा कॉन्ट्रॅक्ट संपलं साहेब. हा अरे पण कधी होणार रिन्यू आणि कधी काढलं जाणार? हे काय आहे? म्हणजे जेव्हा खतम व्हायला येतं तेव्हा आपल्याला समजत नाही का? एक जरा हे घे ना जीपीएसचा घेत जा. कारण त्याच्यातनंच जीपीएसचे फोटो पण मारू शकतो. GPS व्हिडिओ काढायचा कधी पण. हा तर हे पूर्ण जो दिसते आता हे सिल्ट पूर्ण सिल्टच आहे. ते सिल्ट न काढता आपण काय काढतो मग ह्याच्यातनं? पूर्ण सिल्टेशन आहे. भरपूर सिल्टेशन झालेलं. किती हाईट पर्यंत आलंय ते तर तिथे. म्हणूनच पाणीचं हे फ्लो पण थांबलं गेलं आहे. हा हे पूर्ण जे आहे हे चुकीचं पद्धतीचे आहे. मॅडम हे कुठला वॉर्ड आला? हॅलो हा अरविंद जी हा कुठला वॉर्ड आहे? G नॉर्थ काय आहे? हॅलो काय म्हटलं? परीख खाडी. पण हे तर पूर्ण सिल्टनी भरलेलं आहे. तिथे पूर्ण सिल्टच आहे. ते सगळं काढायला पाहिजे. काढलं नाही तर कसं हे फ्लो होणार नदीला? हा G नॉर्थ हा इकडचं हा जिथे आपण उभे आहोत ती हा H ईस्ट आणि त्या बाजूला G नॉर्थ. हेलो अरविंद जी आवाज आ रहा है? बेचारे नदी को G नॉर्थ H वार्ड ये पता है क्या नदी को? सामने का जो हाँ नहीं ट्रैश बूम वगैरह जो है वो क्या पद्धति है बताओ उसका? परमिशन के टाइप ये है मीठी नदी की हालत. परीख खाड़ी. हाँ मालूम. हाँ इथे हा समोरचा आहे ते BKC ना. ये सामने का जो है वो क्या है? हा समोरचा जो आहे ते काय आहे? BKCचा आला.
हा बीच राईट साईडला बीच आपण तिथूनच बघू. आपण आपला फ्लो ऑफ वॉटर असं चाललंय बरोबर, हा असं होऊन ही आपल्या क्रीककडे, माहीम क्रीककडे. तो कौन किसने बताया था, ऑफिसर का नाम मालूम है क्या? हाँ मालूम है. नहीं क्या बोले थे? कौन, मैंग्रोव वाले ही है ना साथ में, तो अभी मैंग्रोव वाले ही है. क्या बोले मैंग्रोव वाले? हाँ 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 मैंग्रोव को टच नहीं करना है बोला होगा ना. हाँ तो मैंग्रोव को टच मत करो, सिल्ट को मत टच करो, ऐसे थोड़ी होगा. पुरोहित अरविंद पुरोहित हाँ, आहे हाँ, ना. हाँ. एक मिनिट हॅलो सोडता त्याला बोलू बरोबर. हम्म. बरोबर ठीक आहे चलो. ये अरविंदचा फोन आहे बघा ते. अरविंद पुरोहित तो आपला. ए, सोर साहब है, बोलो ना जरा. सोर साहब ही आए. तो ये नदी सिल्टिंग का हम आपको दिखाने आए हैं कि आज हम लोग मीठी नदी पे खड़े हैं और जिस तरह से ये सिल्टिंग का क्या काम चलता है आप देख लो कि खाली नाम के वास्ते और क्या पूरा कचरा ही कचरा से भरा पड़ा है. और बोलते क्या हैं निकलने का नहीं बोला है मैंने. हाँ पण ती मला सांगा आता, त्यांच्या होऊ द्या, पण आता त्या बाजूला, आता इथे चला जरा, कारण त्या बाजूला जो हा जो झोपडपट्टी वगैरे जो आलाय ते मँग्रोववरच आले. आता हा जो दिसतोय ये जो सामने का, हाँ ये पूरा जो टपरी बिपरी है वो सब ते सगळं ह्याच्यातलाच आला, मँग्रोवचाच भाग आला. हा आणि तो जो पुढे पुढे येते ना, मॅडम आमची हात इथं संपली बीच. कुठे ही हा ब्रिजच्या या बाजूला, बाजूला संपली. पण तिथे पण मँग्रोव दिसते ना, हे नाही पण ती पण मँग्रोवच दिसते ना हे सगळं. आणि ह्यांचा जो हा आमच्या ताब्यात नाही आणि काहीच नाही. हा ते कलेक्टर या बाजूला नाहीये का, आमच्या बाजूला हे कारण तिथे पण बघा सगळे ज्या पद्धतीने हे कचरा पूर्ण डम्पिंग म्हणजे तुटके फुटके गाडी बिडीचा जो डंप करून ठेवलाय. कॉन्ट्रॅक्टरचं काय ऐकतं. नाही मला सांगा आता, तुम्ही तिकडचं ते जे सगळं कचरा बिचडा आहे ते पण आतमध्ये पडतात, मग ते सगळं काढल्याशिवाय तुम्ही कचरा काढला तर काय होणार आहे. मँग्रोव तर नाही तिकडे. हा आता तिथे जे कचरा सगळं आहे ते जे सगळं आतमध्ये एक्सेसिबल नाहीये. नाही स्कोप कोणी काढणार, कारण तुम्ही जर ती तुमच्या बीएमसीच्या हद्दीतच आहे ते सगळं काढलं नाही तर कसं होणार. प्रपोजल आहे ना तिकडे आपण वॉल टाकणार, जशी इथं वॉल बनवली ना. अरे वॉल करून काय होणार आहे, आधी तुम्ही कचरा तर काढा. करणार आहोत जेणेकरून कसं आपल्याला डिसेंडिंग करता येईल. काय कधी होणार आहे, नदी मरती पूर्ण मरून गेली, आता कधी होणार आहे. आहे ते आता काम हा प्रत्येकाला काय तुम्ही काय कधी होणार आहे. होतं ना, असं नाही. अरे तिथे मग एवढी गाडी बिडी तर वर्षानुवर्ष, मला वाटतं 20 वर्ष झालं असेल हीच परिस्थिती आहे, मग कधी करणार. दिसलं नाही का 20-25 वर्षात. Propose केली आहे. Wall अरे काय वॉल म्हणजे वॉल बनवायचं म्हणजे परत कॉन्ट्रॅक्टरला पैसे आणि पैसे खायचं आणि बाकीचं तसं राहील. तेच होतं ना दरवेळेला कॉन्ट्रॅक्टर, म्हणजे काहीतरी नवीन करायचं. तर सांगितलं तर तुम्ही परत उलट नाही पण तुम्ही मला नाही पण तुम्ही सांगा, तिथे जो कचरा आहे ती जी गाडी बिडी ते काढल्याशिवाय कसं काय होणार आहे. अरे पण वर्षानुवर्ष, आता बघा हे तुम्ही मँग्रोव वाल्यांनी पण थोडासा हे घ्या आणि जे आपल्याला दिसत आहेत ना त्याची एक फोटो काढून फक्त ह्या डिपार्टमेंटना पाठवून द्यायचं. हा आता असं सगळं जीपीएसनी फोटो काढायचं की ही परिस्थिती, कारण शेवटी हा जो फ्लो जातोय आपल्या मँग्रोवकडे जातोय. हा ते नाही, आता पुढे जे जातोय आपला पूर्ण मँग्रोवकडे जाते. ठीक आहे, आता ह्या कंडिशनमुळे आपले मँग्रोववर परिणाम होतोय सगळं. हे जर मध्ये मध्ये पॅचेस जे मेलेले आहेत पूर्ण जो मँग्रोवचा, ते ह्याच्यामुळेच आहे. इकडनं जो फ्लो येते आणि पाणीचा जो मी दाखवली किती घाण पाणी झालेलं आहे, असं जर पाणी जातं तर तुमच्या मँग्रोव कसं जिवंत राहणार आहे. हा त्याच्या रूट सिस्टमला कुठे ऑक्सिजन आणि कुठे फोटोसिंथेसिस कुठे काय करायला होणार आहे. आणि हा मँग्रोवचा अर्थच आहे ते आता जो मातीचे आहे म्हणतात ते तर छोटे छोटे मडस्कीपर स्क्रॅब ह्या सगळ्यासाठी आहे, बरोबर. पण आता जर पाणीची दुर्दशा अशी आहे तर त्याच्यात कसलं ॲनिमल्स कसलं काय जिवंत राहणार आहे. हे कसे तरी, कारण ह्यांच्यामध्ये क्षमता आहे मँग्रोवमध्ये पोल्युटंट्सला सोचून घ्यायचं म्हणून ते जिवंत कसे तरी उभे आहेत. पण जे बाकीचे जे एकदम बाल्ड झालेले ते याच्यामुळेच की ते मेलेत.
आणि असं करून करून पूर्ण मरतायत. तर त्यापेक्षा तुम्ही पण याचा पिक्चर वगैरे घ्या आणि त्यांच्या डिपार्टमेंटला पाठवा. कारण हे तर मला वाटतं वर्षानुवर्ष ही परिस्थिती आहे आणि हे म्हणतात मी ऐकून घेत नाहीये. हां, म्हणजे ह्यांच्या अगोदर कोणतरी ऑफिसर असेल, त्याच्या अगोदर कोणतरी असेल, मग कोणालाही हे दिसलं नाही का एवढा वर्षात? हां, आणि ते जे पिलर्स वगैरे जे बांधून तुम्ही जे आधीचा जो वॉल सारखं जो केला गेलाय ते पण एकदम तुटलं फुटलं कंडिशनमध्ये आहे आणि खूप सारे असे हे आलेले आहेत. मग अजूनपर्यंत दिसलं नाही का? आपण जेव्हा डेली आपण येतो इथे आणि बघतो तेव्हा आपण का नाही या रिपोर्टिंग करून हे अर्जन्सीमध्ये का नाही जात? कारण हे वर्षानुवर्ष करून तर हे पत्रे बित्रे एवढे जे घरबीर बांधले तर तसं करूनच आले ना. आणि म्हणून आता तुम्हाला जागा राहिला नाही काम करायला. तेच तुम्ही म्हणताय. टाइम टू टाइम मेंटेनन्स डिपार्टमेंट, SWM डिपार्टमेंट आणि बाकीच्या पण जे डिपार्टमेंट्स आहेत त्यांनी जर इंटरव्हेन्शन केलं असतं तर हे झालं असतं व्यवस्थित. विचार करा आता तुम्ही. आता क्लॅरिटी झाला तुम्हाला? हे जे म्हणाले की ते तिकडचं काढू दिला नाही, आता काढू देणार काय आहे ते? असं नाही, काढू दिलं नाही तर काय संबंध नाही मॅडम. मॅडम त्यांनी यानुसार परत जर प्रपोजल केलं ना आम्ही पंचनामा वगैरे करून देऊ, काढायला काय हरकत हां नाही. हां फक्त मँगोच्या झाडाला फक्त बरोबर काढायला नाही पाहिजे. बरोबर आमचं तेवढंच आहे. हां बरोबर. बाकी कचरा काढायला आमचं नाही. कारण जेव्हापर्यंत हे कचरा काढलं जाणार नाही, हे सगळं काढलं जाणार नाही, नदीला जेव्हापर्यंत फ्लो येणार नाही तेव्हापर्यंत तुमचे मँग्रोव्ह किंवा ह्याच्यातले एक्वॅटिक ऑर्गॅनिझम्स किंवा नदी हे पूर्ण डेड रिव्हर आहे. आता सुद्धा मिठी डेड रिव्हर आहे टोटली. कारण ह्याच्यात जीवन नाहीच आहे बिलकुल. हा जो जसं आता पाणी दिसतंय हा बिलकुल जिवंत नाही आहे. आणि पूर्ण निष्काळजीपणा सगळ्या ज्यांच्या हे इथे काम आहे, ज्यांनी सपोज डिसल्टेशनचा म्हणताय किंवा काय. आता जसा इथे कॉर्मरँड की काय बसलाय मला लांबून दिसत नाही, इथे एक बसलाय काळा. हां, ते मासे बिशांच्या शोधात बसतात, येतात ते. पण आता हे जसे कावळे बिळे हे प्लास्टिक खाऊन किंवा ते जे खाणार ते परत त्यांच्या बॉडीला पण पूर्णपणे पोल्यूट होत चाललंय ना. आता ह्यामुळे हे सगळ्या प्रकारचे जे ऑर्गॅनिझम्स, फ्लोरा फौना सगळं कमी होत चाललंय. तर यांना आता परत तुम्ही बघा कसं ते हे करायला देऊ शकणार. कारण इथे जो मला दिसतंय पूर्ण समोरून हे पूर्ण खराब माती झालेलं आहे. खरं बरोबर. तर म्हणून तुम्ही आता काय करा, इकडचा पण सॉइल आणि वॉटर सॅम्पल अनालिसिस करून घ्या तुमच्यातर्फे पण सेपरेटली. तर तुम्हाला मध्ये नाही काढत, फक्त एक काढा काढत पाहतात रे. ते काय विचार नको. आपल्याकडून परमिशन घेतात ते काय कशासाठी? गाळ काढण्यासाठी. हा, कोण काल हा तर घेतातच ना. मग तो तुम्ही देणारच त्यांना परमिशन, असं नाही की देणारच नाही. आता काय गडबड झाला मला माहित नाही, पण तरी तुम्ही आता त्या मातीचा, कारण तुमच्या मँग्रोव्हवर काय परिणाम होतोय, कारण हा पाणीचा फ्लो असं जो येतोय तर त्याच्यामुळे. आणि तुम्ही पण परमिशन देताना पण तुम्ही ह्या सगळ्या कंडिशन ठेवूनच की असं परिस्थिती आहे म्हणून देणं भाग आहे. हा, आणि असं जो परिस्थिती आहे ते तर बाबा तुम्ही आता दोन्ही डिपार्टमेंटनी मिळून हे सुधारायला हवंय. मँग्रोव्ह डिपार्टमेंट आणि BMCचा. करू हा, प्रयत्न नक्की. दिसलं ना आता तुम्हाला काय परिस्थिती आहे ही. 100% प्रयत्न. आम्ही जे बोलतोय आम्ही काय कोणावर क्रिटिसिझम करायला किंवा वाईट काय आमच्या मनात नाही. आम्ही जे वस्तुस्थिती आहे ते दाखवून देतोय आणि त्याच्या कसं हा आपला ट्रॅशबूम काम करते डेली रेग्युलर वर्क आहे. नाही, ट्रायबूम बंद आहे सध्या. सध्या ते पण बंद आहे. मग हे असं करून काय उपयोग आहे मला सांग. ही अजून जास्त हे खराब करतायत पाणीला. बेल्ट काढायला सांगा त्याला, बेल्ट काढायला लागेल. हा, म्हणजे ऍटलीस्ट फ्लो होऊन पुढे गेला तरी काहीतरी होणार पाहिजे. पण काढायचं अगोदर हे काढून तरी घ्या. होय, काढणार. आणि रेग्युलर बेसिसवर काढू नका ते. म्हणजे ऍटलीस्ट जे आहे रेग्युलर बेसिसवर कचरा काढायला सांगा. आपण काढतो ते मॅडम. नाही पण दिसत नाहीये पण ते आता तसं. दिसत नाहीये बिलकुल. आता भरपूर जमा झाला हा, असा हो भरपूर. हो, पण ते रेग्युलर डेलीच्या काढायला सांगा. डेली, कारण इतकं वाहतंय तर डेली हे व्हायला पाहिजे. हा, तर प्लीज माझ्या रिक्वेस्ट आहे. मला खूप दुःख होते जेव्हा मी नदीची अशी परिस्थिती बघते. हा, आपल्या देशात याला मानलं जातो नदीला, आणि आपण नदी बरोबर कसला व्यवहार करतोय. आणि आपण त्यांचे पोरं जे आपण याच्यातनं आपली नोकरी काम धंदा आपल्या याच्यावरून आहे सगळं डिपेंड, आणि आपण याच्यासाठी काही विचार करत नाही तसं पद्धतीने. आपल्याला तसं पद्धतीने विचार करणं गरजेचं आहे. एक ट्रॅशबूम लावला तर संपला विषय. आता पाणीची जी परिस्थिती आहे त्याच्यावर पण एक बायोरेमिडिएशन करणं गरजेचं. जे स्प्रे आता ते पण मी ऐकते की कुठेतरी होतोय, काय होतो त्याच्याबद्दल पण मला माहित नाही. तर ते तरी थोडाफार मोठा स्प्रे लावून आपण बायोरेमिडिएशन पण करू शकतो या पाणीचं. त्याच्यासाठी पण जरा सुचवा. आम्ही सुचवलं म्हणून सांगा. व्हिजिट रिपोर्टमध्ये हे सगळं द्या. व्हेरी बॅड. खूप परिस्थिती विकट आहे. तुम्ही मला सॅम्पल अनालिसिस सॉईल आणि वॉटरचा
तुमच्यातर्फे, कारण तुम्ही मँग्रोव्ह पण सॉइलचं कसं देणार आता? नाही soil सॉइलचं पण नाही, पण सॉइलला घेणार कसं मला सांगा. अरे आपले जे बोटी घेऊन जातात पोऱ्या बिऱ्या बोटीत असतात नाही ते ना, जातात. इथं अरे बोटीत नाही. आता काहीतरी टाकून किंवा काही करून तुम्ही माती काढा, कारण मातीच्या होणं गरजेचं आहे. तिकडनं तुम्ही काढू शकता, तिकडनं या ना तुम्ही, तिकडनं खाली या ना, आहे ना थोडीशी जागा तिथं. तुम्हाला तिथे जायला कोणी सांगतो, इथेच घ्या ना. हा इथून तुम्ही खाली आले तिकडनं पण घेता येईल ना माती. माणसाच्या मनात हे करायचं आहे, चांगलं करायचं आहे, आणि हे MPCBचं काम आहे कसं पद्धतीने त्यांनी सॅम्पल घ्यायचं आहे, कारण त्यांच्या पण काम काय बाजूनी सॅम्पल नाही घ्यायचं आहे, मधून त्यांनी घ्यायला पाहिजे. काहीतरी पर्याय मार्ग हा नाही, पण MPCBचं काम आहे, त्यांच्याकडे सगळं प्रकारच्या सोय असायला पाहिजे की जेव्हा सॅम्पल काढायचं तर कसं काढायचं. हा याचं जरा लक्ष द्या, काही प्रॉब्लेम नाही. आणि मँग्रुव्सना पण वाचवा, कारण मँग्रुव्सच जीव देते आपल्या नदीला. ते त्याची जी रूट्स वगैरे रूट सिस्टम आहे त्याच्यातनंच ही नदी जिवंत राहू शकते. कशी तरी वाहते बिचारी. साहेबांना पण बोलतो, सांगतो मी, जातो साहेबांना. प्लीज करा ते. मी पण करतो मार्गदर्शन.